नमस्कार मंडळी, मी प्रशांत आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो अनेक वेळा निर्णय घेण्यामधलाच एक धक्कादायक निर्णय मानला जात आहे आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा तो निर्णय आहे. याचा संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. तो असा निर्णय आहे की जे पण परदेशी नागरिक नोकरी किंवा शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये जात असतात त्यांना H-1B या व्हिसाची अत्यंत आवश्यकता असते आणि याची किंमत आता 10 पटीने वाढवून $1,00,000 म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 88 लाख ही घोषणा काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. The most abused visa systems in our current immigration system has been the H-1B non-immigrant visa program. This is supposed to allow highly skilled laborers who work in fields that Americans don't work in to come into the United States of America. What this proclamation will do is raise the fee that companies pay to sponsor H-1B applicants to $100,000. This will ensure that the people they're bringing in are actually very highly skilled and that they're not replaceable by American workers. So it'll protect American workers, but ensure that companies have a pathway to hire truly extraordinary people and bring them to the United States to work. We need workers. We need workers. We need great workers. And this pretty much ensures that that's what's going to happen. I think, Sean, do you agree with that? Well, they're $100,000 per. मग हा विजा काय असतो, कसा असतो, कशासाठी गरजेचा आहे हे आपण एक बघूया. मंडळी, अमेरिकन ड्रीम पाहणाऱ्या अनेक परदेशी नागरिकांना या विजा म्हणजेच तिथे जाण्याचं त्यांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते एक लायसन म्हणजेच परवाना म्हणायला काही हरकत नाही. म्हणजेच दरवर्षी एक अमेरिकन सरकार काहीतरी प्रमाणामध्ये विजाची लॉटरी काढतं आणि त्यामधून अनेक कंपन्यांना आणि अनेक नागरिकांना तो विजा मिळतो आणि ती जास्तीत जास्त ज्यांच्याकडे कौशल्य आणि उच्च शिक्षण आहे अशा IT, इंजिनिअरिंग, फायनान्स किंवा मेडिकल फील्डमधल्या लोकांसाठी आणि विशेषतः भारतीयांमध्ये याची प्रचंड क्रेज आहे आणि तोच प्रचंड क्रेज आता कुठेतरी कमी होताना दिसतोय कारण हा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजेच यामध्ये 5 ते 7 लाख रुपये ते 10 लाखापर्यंत जी रक्कम होती ती आता 88 लाख रुपये करण्यात आली आणि ही रक्कम भारतीयांच्या दृष्टिकोनातून खूप मोठी आहे. त्यामुळे याकडे भारतीय कसे पाहतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. मंडळी, 1990 मध्ये या H-1B विजाची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस हा विजा 3 वर्षासाठी कार्यरत होता. त्यानंतर त्याच्यामध्ये एक्सटेन्शन करून 6 वर्षापर्यंत तो विजा करण्यात आला आणि सध्या पाहिलं तर जे मंडळी ज्यांना कायमस्वरूपी तिथे निवास पाहिजे किंवा ग्रीन कार्ड पाहिजे तर यांच्यासाठी ते एक्सटेन्शन किंवा कायमस्वरूपी सुद्धा तिथे राहू शकतात अशी याच्यामध्ये एक अट आहे आणि जे कायमस्वरूपी असतात त्यांना अनिश्चित काळासाठी त्याचं नूतनीकरण म्हणजे रिन्युअल सुद्धा करू. मंडळी, हा H-1B विजा कसा मिळत असतो, त्यासाठी काय क्रायटेरिया आहे हे आपण बघूया. मंडळी, तो स्वतः उमेदवाराला तो विजा कधीच मिळत नाही. अमेरिकेमध्ये ज्या कंपन्या कार्यरत आहेत म्हणजे त्या इतर देशीय म्हणजे परदेशी नागरिकांच्या असो किंवा अमेरिकन लोकांच्या असो, याच लोकांना म्हणजे याच कंपन्यांना तो विजा अलॉट होतो आणि त्यामधील मिनिमम बॅचलर जी डिग्री असेल त्याच डिग्री धारकांना हा विजा त्या कंपनीने द्यायचा असतो. स्पॉन्सरशिप ही कंपनीला द्यावी लागते. महत्त्वाचं म्हणजे की कंपनीचा काही भाग म्हणजेच जी रक्कम कंपनी भरणार आहे त्यापैकी काही भाग उमेदवाराला सुद्धा काही ठिकाणी द्यावा लागतो आणि या विजाबद्दल जर सांगायचं झालं तर ती लॉटरी सिस्टीम आहे. कारण खूप काही प्रमाणामध्ये लोक अमेरिकेमध्ये नोकरी करण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी जातात पण एवढ्या विजाची उपलब्धता नसते. तर एक ठराविक 85,000 प्रतिवर्षी 85,000 प्रमाणामध्ये या विजाचं इश्यू होतं आणि एक लॉटरी पद्धत तिथे केली जाते. म्हणजेच लॉटरी म्हणजे तिथे बीड लावतात आणि
त्यानुसार तो विजा काही लोकांना म्हणजे 85,000 कंपन्यांना म्हणजे किंवा एम्प्लॉईला हा मिळत असतो आणि हा विजा संपल्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन किंवा ग्रीन कार्ड सुद्धा तिथे वापरू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा जो धक्का भारतीयांना कसा बसला तर जास्तीत जास्त म्हणजे 70% भारतीय हे H1B विजा वापरणारे आहेत. म्हणजे ही खूप मोठी संख्या आहे इतर देशांच्या दृष्टिकोनातून, कारण IT आणि टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये कार्यरत असणारे भारतीय 70% असल्यामुळे हा भारतीयांना खूप मोठा धक्का आहे. कारण त्यांची जी सॅलरी आहे ती कमी असू शकते आणि ह्या विजासाठी तुम्हाला तेवढी रक्कम जर द्यायची असेल तर कोणीही ते प्रेफर करणार नाही. म्हणजेच अमेरिकेमध्ये जाऊन जॉब करणे हे प्रेफर करणार, कारण ह्या विजासाठी एवढी रक्कम 88 लाख रुपये रक्कम भरणे हे सर्वसाधारण व्यक्तीचं काम नाहीये. तर यासाठी विचार करणं सुद्धा भारतीयांना आता गरजेचं आहे. भारतीय व्यावसायिकांना जर त्या मार्केटमध्ये तिकडे जायचं असेल तर तिकडे सुद्धा हा विजा त्यांना परवडणार नाही, कारण तिथे विजाची मर्यादित संख्या, तिथे व्यवसायासाठी लागणारा खर्च आणि जे एम्प्लॉई जिथे काम करतात त्यांना देण्यासाठी लागणारा जो पगार आहे, या सर्व दृष्टिकोनातून हा एकदम धक्कादायक निर्णय मानला जातोय. मंडळी, या H1B विजा बाबतीत जो निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय त्याचा संपूर्ण जगाला धक्का बसल्यानंतर भारताला सर्वात जास्त धक्का बसलायच. परंतु यामधून आता आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ही वाटचाल म्हणायची का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण आज सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत आणि 23 सप्टेंबरला फायनान्स डिपार्टमेंट सोबत जे पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे हे फायनान्स डिपार्टमेंट सोबत या बाबतीतच एक हाय लेवलची मीटिंग घेणार आहेत. तर या मीटिंगमध्ये सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि याचाच जो परिणाम या शेअर मार्केटवर सुद्धा होतो का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.